विधान परिषदेत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी झाली आहे। जळगावात अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल खडसेंनी केला। अवैध उत्खनन केल्याचा महाजन यांनी खडसेंवर आरोप केलाय। खडसेंच्या कुटुंबातील लोकांना 3 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असंही महाजन म्हणाले। वाळू माफियांच्या प्रकारांच्या घडता आहेत, प्रकरण कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं। सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्या का सरकारने? वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का? का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला? आणि अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही? ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही? आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे। बोलायचं हा चाललं काय काय बरोबर चाललंय? तुम्ही काय म्हणजे रॉयल्टी चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना, अजून काय ते छाती टाकून नुसतं बडबड करायची? हा कोणामुळे? अहो चोऱ्या कोणी केल्या? चोऱ्या कोणी केल्या? तुझ्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? का तोडगाळ केलं? मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा।